नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव तालुक्यातील मूल डोंगरी येथे वीज पडून एका आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली। काल अचानक पावसाच्या वातावरणात एका पाठोपाठ 2 घटना घडल्या। विजेंचा कडकडाट होऊन बदल झाला। दुपारी झालेल्या विजेच्या कडकडाटाने मल्हारवाडी येथे मेंढी बकऱ्यावर वीज कोसळली होती। त्या पाठोपाठ मूळ डोंगरी तांडापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी पांढरवड वस्ती सावरगाव येथे वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या आदिवासी वस्तीवर राहणारे नामे सुमनबाई बाळूबाग, वर्ष अंदाजे 55 ते 60। त्याचबरोबर जवळपास उभे असलेले अजून 2 ते 3 व्यक्ती आपल्या घराजवळ उभे असताना अचानक तिथेच बाजूला वीज कोसळली आणि 4 जण गंभीररित्या भाजले। यात जखमी रवी काशीनाथ हिलम, रावसाहेब अर्जुन हिलम, बाळू गोटीराम मुकणे, सुनील शिवाजी चव्हाण यांना मालेगाव येथे हलवण्यात आले। यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समजतंय। लुगडात नेसेल होती आणि मग ते फाटता त्यांनी जागीच विस्फोट केला आणि तसंच उधळली, इकडे पडली। त्याच्यामुळे हे असं झालं। त्याच्यामुळे किती माणसं होती तुम्ही? जवळपास नाही, लांबच होतो, पण तरी पण आम्हाला झाक बसली। एक जणाला म्हणजे डाव्या हाताला झाक बसले, ते आपाचे बी, माझे बी, तो बाळूचे बी। हा, आणि तो पोरगा तिकडे होता, तिकडून पळत आला आणि त्या बाईला सगळे होते 5 लोक। नुसता हात फक्त लावल्या उशीरच ते पोराला फेकून दिलं तिकडे लांब। आणखीन तो पोरगा आला ना, आणखीन फेकलं त्याला, म्हणजे त्याला बी लागलं बरं जोरात। आणि तो आपा ते तिकडे होता ना, तो हा त्या तिकडे होता, त्याला अशीच गेली, मग अशीच डायरेक्ट मालेगाव ॲडमिट आहे ना, त्याचं डायरेक्ट हात कामच देत नाही। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।